गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर अशी होती आमची सकाळ. झाडांच्या सानिध्यात गरमागरम चहा पिला, पोहे खाल्ले आणि श्रावणीने घर आवरलं. मी पण तिला थोडी मदत केली. माझा भाऊ अध्याय क्लास 3ला आहे, त्याला पण दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्याची ॲक्टिव्हिटीज, होमवर्क वगैरे असं सगळं सुरू असतं दिवसभर. नंतर जेवण करून आम्ही पोहोचलो मावशीच्या घरी. दोघेच गेलो होतो गाडीवर. 10-15 मिनटाचंच अंतर आहे, कारण की एक काम होतं मावशीकडे, त्यासाठी आम्ही आलो आहे. ते तुम्हाला नंतर समजेलच. आमच्याकडे कानबाई असतात, तुम्ही दर्शन करून घ्या. मयूरदादा आणि श्रावणीची थोडी मस्ती मजाक सुरू होती. सो आम्ही कझिन्स आहेत सगळेजणं. श्रावणी आणि अध्याय हे सख्खे भाऊ बहीण आहेत. मयूरदादा आणि ललित, मी आणि माझी बहीण, जी तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितली. पण आम्ही सगळे सख्खे मिळूनच राहतो. कायम सगळ्या फेस्टिव्हजला सोबत येणं, फंक्शन्स एकसाथ सेलिब्रेट करणं, सगळ्यांच्या सुखदुःखात जाणं, हे आम्ही आधीपासून असंच करत आहोत. आणि इथे ना आम्ही काका माझे एक पदार्थ बनवणार होते, तसं ते आमचे आचारी आजचे होते आणि ते झोपले. त्यामुळे आम्ही खूप हसत होतो सगळेजणं. मग विचार केला की तोपर्यंत आपण चहा बनवून घेऊया. चहाचा मी एक डिटेल व्लॉग टाकला आहे. इफ इंटरेस्टेड यू कॅन चेक अँड वॉच दॅट. चहा पिला. आज मोनॅको बिस्किट्स होते आणि माझ्या हातचा चहा खूप जणांना आवडतो. मावशी पण तेच सांगत होती की ती पुण्याला आली होती तर मी तिला रोज चहा बनवून द्यायची आणि तिला तो खूप आवडायचा. चहामध्ये ना 2 प्रकार आहेत, एक गुळाचा चहा आणि एक साखरेचा चहा. आज मी साखरेचा बनवला होता. गुळाचा चहा पाहिजे असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा, मी त्याची पण रेसिपी दाखवेल, कारण की माझी मामी स्पेशलिस्ट आहे त्याच्यात. तिनेच आम्हाला सगळ्यांना गुळाचा चहा शिकवला आहे. तो गूळ थोडा वेगळा असतो, ती तुम्हाला जास्त त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकेल. हा पण चहा सगळ्यांना आवडला आणि 5-5:30ला चहा पिण्याची मजा ती वेगळीच असते. दिवाळीचा सण आहे, सगळे घरी सोबत, कोणाचा जॉब नाही, बिझनेस नाही, शाळा नाहीत. त्यामुळे तुम्ही पण सगळेजणं हा टाईम खूप एन्जॉय करा. जास्तीत जास्त तुम्ही कसं हे सीझन एन्जॉय करू शकाल ते बघा, कारण की आपल्या रोजच्या लाईफमध्ये प्रत्येकजण आपापल्या कामात असतं. सकाळी आपण जातो, रात्री घरी येतो. आणि आमच्याकडे साईडच्या काकू आल्या होत्या, सो त्या बघत होत्या की घरी काय सुरू आहे. नंतर थोड्या वेळाने आम्ही सगळेजणं किचनमध्ये जमलो, चिवड्याचा आनंद घेत होतो. सगळ्यांच्या विचारांनी तो चिवडा बनला. कोणी म्हणायचं हे टाक ते टाक. मग 7 वाजता साधारण आम्ही घरी यायला निघालो. घरी येऊन चीज बॉल्स केले, रबडी बनवली, जी की खूप छान होती.